या अवखळ गर्जना करणाऱ्या लाटा समुद्र किनाऱ्याला हळूवार स्पर्श करतात। वारा देखील या लाटांच्या कानात हलकेच काहीतरी सांगतो। जीवजंतू काही चालणारे आहेत तर काही सरपटणारे, काही सजीव तरंगणारे तर काही उडणारेही आहेत। हे सर्व लाखो वर्षांचे सातत्य आणि अव्याहत चालणाऱ्या चक्राची कथा सांगतात। हजारो लकाकणाऱ्या ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर तरंगणारा हा प्रभावशाली निळा गोळा अंतरिक्षातील आपले निवासस्थान आहे। या निळ्या गोलाकार सृष्टीचा व्यास म्हणजेच डायामीटर केवळ 12,000 किलोमीटर पेक्षा थोडा जास्त आहे। यावरच्या 2/3 पाण्यात आणि जीवनदायी हवेमध्ये कोट्यावधी जीवांचे पोषण होते। आपण भाग्यवान आहोत की आपल्या पृथ्वीचे स्थान सूर्यापासून तिसरे आहे। ती शेजारच्या शुक्र ग्रहासारखी तप्त नाही आणि मंगळासारखी अगदी थंडगारही नाही। उलट पृथ्वीचे वातावरण मानवाच्या अस्तित्वासाठी योग्य आहे। सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास पृथ्वीला जवळपास 365 दिवस लागतात। तशीच ती आपल्या आसावर 24 तासात एकदा स्वतःभोवती फिरते। त्यामुळे पृथ्वीचा एक हिस्सा जेव्हा सुखेनैव झोपलेला असतो त्याच वेळी दुसरीकडे रोजचे कामकाज सुरू असते। पृथ्वीचे स्वतःचे जीवनचक्र आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 50 किलोमीटरवर हवेचा दाट थर आहे, ज्यामध्ये आपण श्वास घेऊ शकतो। त्याच्या अगदी वर व्हॅक्यूम किंवा निर्वात पोकळी आहे। अशी आहे आपली पृथ्वी, तब्बल 4.5 अब्ज वर्षे वय असलेली। आपल्या प्रारंभावस्थेत पृथ्वी शांत नव्हती, तर ज्वालामुखीतून वाहणारा लावारस होता। भयंकर भूकंप होते, कुठे धूमकेतू तर कुठे अंतरिक्षातून येऊन आदळणाऱ्या अश्नी। यामुळे पृथ्वीला रौद्र भीषण रूप प्राप्त झाले होते। पण आपली पृथ्वी आली तरी कोठून? आम्ही याचे उत्तर शोधायला सुरुवात केली। सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या आकाशगंगेच्या काठावर तरंगणारा एक भला मोठा ढग आक्रसू लागला। त्याच्या केंद्रकात घन स्वरूपाचा वायू होता। शिवाय गुरुत्वाकर्षणामुळे आसपासचा वायू देखील केंद्रकाकडे ओढला गेला। गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे तेथे घनीभवन झालेल्या वायूचा एक गोळाच तयार झाला। तेव्हा तेथील तापमान इतके वाढले की थर्मोन्यूक्लिअर फ्युजन प्रक्रिया सुरू झाली। मग जन्म झाला सूर्याचा। सूर्याने आपली न्यूक्लिअर ओव्हन अणुभट्टी पेटवली आणि शेजारच्या सर्व ढगांना प्रकाशाने न्हाऊ घातले। या नुकत्याच जन्मलेल्या सूर्याच्या जवळपासचे दृश्य उजाड वैराण होते, कारण तोपर्यंत तेथे कोणतेही ग्रह नव्हते।
इतस्तः भटकणारे वायू आणि ढगांचे कण गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांना जोडले जाऊ लागले. काळ लोटला. आणखी लहान मोठे कण एकमेकांना जोडले जाऊन एका मोठ्या गोळ्याचा आकार घेऊ लागले. आणि शिल्लक असलेला वायू सूर्यापासून निघालेल्या वेगवान हवेच्या झोतामुळे विखुरला गेला. या प्रचंड धडकांमध्ये देखील हे कण एकमेकांना घट्ट चिकटलेले राहिले. वायूंचे हे गोलाकार ढग सूर्याभोवती फिरताना दाट होत गेले, त्यांच्या अधिक घनीभवनाने. आपल्या सूर्यमालेचा जन्म झाला आणि दुसरे ग्रह देखील आकाराला आले. आपली पृथ्वी देखील याच ग्रहांपैकी एक आहे. परंतु पृथ्वीच्या पोटात काय घडत होते? तिच्या पोटातही निरंतरपणे परिवर्तन सुरू होते. पृथ्वीच्या जन्मापासूनच तिच्या बाह्य आवरणाच्या म्हणजेच कवचाच्या खाली आढळून येणाऱ्या डोंगराळ भागात तसेच धातूंमध्ये उष्णता साठून राहिली होती. या डोंगरांनी आपल्या आतील उष्णतेचा आणखी एक स्रोत दाखवला, किरणोत्सर्गी पदार्थांच्या प्रारणाने निर्माण होणाऱ्या उष्णतेचा स्रोत. या प्रचंड उष्णतेने डोंगर धातूंना वितळवून त्यांचे द्रव बनवले. हलके दगड वर सरकू लागले. त्यांनी द्रवीभवन झालेला अंतर्भाग म्हणजेच लिक्विड कोअरला टेकड्यांच्या भुसभुशीत झाकणाने म्हणजे मॅन्टलने झाकून टाकले. अशा तऱ्हेने पृथ्वीचा कठीण असा बाह्य भाग म्हणजे क्रस्ट तयार झाला. पृथ्वी 3 थरांच्या एकत्रीकरणातून तयार झाली आहे: कोअर, मॅन्टल आणि क्रस्ट. आणि पृथ्वी आज देखील तशीच आहे. प्रारंभीची अब्जावधी वर्षे आपली पृथ्वी अशांत होती. सतत होणाऱ्या धडकांमुळे तिचा पृष्ठभाग जणू वितळलेल्या डोंगरांच्या चमकदार समुद्राप्रमाणे दिसू लागला होता. या चमकदार समुद्रामधून वायू बाहेर निघू लागला. तेथे ना महासागर होते, ना वातावरणात ऑक्सिजन होता. आधीसारखाच अंतरिक्षातून होत असलेला बॉम्ब वर्षाव दीर्घ काळापर्यंत सुरू होता. हळूहळू अंतराळातून अश्नी पडणे कमी झाले आणि पृथ्वीचा पृष्ठभाग थंड होऊ लागला, घट्ट होऊ लागला. या बॉम्ब वर्षावाच्या खुणा मोठमोठ्या खड्ड्यांच्या रूपानं राहून गेल्या. आपले शेजारी ग्रह बुध आणि शुक्र सोबतच मंगळ आणि चंद्रावरही आज देखील अशा खुणा अस्तित्वात आहेत. आणि अशाच खुणा आपल्या पृथ्वीवर देखील आहेत. परंतु बाहेरील पृष्ठभागावर काय घडत होते? बाहेरचा टणक हिस्सा म्हणजे क्रस्ट अनेक ठिकाणी फुटून लाव्हारस, वाफ आणि वायू बाहेर पडत होते. प्रारंभी ज्वालामुखीतून वाहणाऱ्या लाव्हारसाने बाहेर येऊन पृथ्वीला नवे रूप बहाल केले. पृथ्वीच्या पृष्ठभागाने भयानक वादळे सहन केली. ज्वालामुखीच्या प्रकारांमुळे वाफ, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड बाहेर येऊ लागले. दाट ढगांनी पृथ्वीला झाकून टाकले आणि सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचणार नाही असा थोपवून धरला. मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेल्या वायू व वाफ मिळून पृथ्वीचं वातावरण तयार केले. पण ती वाफ आहे तरी कुठे? पृथ्वीच्या आरंभीच्या अब्जावधी वर्षात वाफेचे संघनन होऊन दाट ढग तयार झाले आणि मुसळधार पाऊस होऊ लागला. शेकडो, हजारो, कोट्यावधी वर्षांपर्यंत पाऊस होतच राहिला. सखल भाग जलमय झाले.
आणि पाणी वर येऊ लागले, वाढत राहिले. पहिल्यांदाच तयार झालेल्या नद्यांचा जलस्तर वाढू लागला आणि पाणी जवळपासच्या जमिनीवर पसरले. पाण्याची पातळी आणखी वाढली. पाण्याच्या पातळीत वाढ होतच होती आणि खोली 4 किलोमीटरपेक्षा अधिक झाली. आजही पृथ्वीच्या सर्वाधिक भागावर पाणीच आहे, जे महासागरांच्या रूपात आहे. सुमारे 3 अब्ज 50 कोटी वर्षांपूर्वी नीलहरित शैवालासारखी रोपे उथळ समुद्रात तयार होऊ लागली. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं हे शैवाल प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस प्रक्रिया करून ऑक्सिजनची निर्मिती करू लागले. त्याच काळाच्या आसपास प्रोटोझोआ म्हणजेच पेशीय सजीव दिसू लागले. साधारण अशा एकपेशीय प्रोटोझोआपासून अधिक गुंतागुंतीच्या जीवांचा विकास होऊ लागला. सुमारे 60 कोटी वर्षांपूर्वी प्रारंभीच्या कॅम्ब्रियन महासागरात पहिले मोठे वळवळणारे जीव वाढले. ते कणाहीन होते. ऑर्डोव्हिशियन काळातील समुद्रात व्हर्टिब्रेट्स अर्थातच पाठीचा कणा असलेल्या जीवांचे वर्चस्व होते. जवळपास 43 कोटी वर्षांपूर्वी सिल्युरियन महासागरात जबडा असलेले मासे वाढू लागले. सुमारे 40 कोटी वर्षांपूर्वी लंगफिश आणि शार्क सारख्या माशांचे डिव्होनियन महासागरात जणू अधिपत्यच होते. अंदाजे 35 कोटी वर्षांपूर्वी माशांनी एक पाऊल पुढे टाकले आणि ते महासागरातून निघून जमिनीवर आले. अशा तऱ्हेने ते उभयचर म्हणजे ॲम्फिबियन बनले. वनस्पती आणि पंख असलेल्या कीटकांनी जमिनीवर संख्या वाढवण्यास सुरुवात केली. पर्मियन काळात टेक्टॉनिक गतीच्या प्रभावामुळे पृथ्वीवरील भूभाग आपसात धडकू लागले, एकमेकात मिसळू लागले. परिणामी एकल खंड पॅन्जिया निर्माण झाले. क्रमिक विकासात पृथ्वीवर सरीसृप म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचे आगमन झाले. ट्रायसिक काळात सुरुवातीला डायनोसॉर द्विपाद गतिमान आणि अपेक्षेपेक्षा लहान होते. ज्युरासिक काळामध्ये जमिनीवर महाकाय डिप्लोडोकस आणि ब्रॅशिओसॅन्सस विहार करताना दिसू लागले. सुमारे 14 कोटी वर्षांपूर्वी महासागरात 50 फूट लांब पंख असलेले टेरोनोडोन भक्ष्याच्या शोधात दिसून आले. ते उडणारे मांसाहारी होते. क्रिटेशियस काळामध्ये आढळून येणारे ट्रायसेराटॉप्स आणि हिंस्र टायरेनोसॉरस रेक्स हे सर्वश्रेष्ठ सरीसृप म्हणून ओळखले जात.
जवळपास 15 कोटी वर्षे डायनासोरांनी पृथ्वीवर राज्य केले. परंतु क्रिटॅशियस काळाच्या अखेरीस डायनासोर नष्ट झाले. असे झाले असावे की एखादी महाकाय उल्का पृथ्वीवर येऊन आदळली, त्यामुळे प्रचंड उलथापालथ झाली. या उल्कापातामुळे उसळलेल्या धुळीच्या लोटांनी सूर्याला झाकून टाकले. ठिकठिकाणी जीव जंतू वनस्पती मरू लागल्या. महाकाय सरीसृपांच्या म्हणजेच रेप्टाइल्सच्या नष्ट होण्यातून सस्तन प्राण्यांच्या म्हणजे मॅमल्सच्या विकासाची प्रक्रिया सुरू झाली. सुमारे 2.5 कोटी वर्षांपूर्वी पहिला कपिमानव होमेनॉइडचे अस्तित्व आले. 1 ते 1.5 कोटी वर्षांपूर्वी रॅमेपिथेक्स नामक आदिमानवांचा एक समूह राहत होता. तो कालांतरानं नष्ट झाला. सुमारे 40 लाख ते 10 लाख वर्षापूर्वीच्या काळात होमिनॉइड परिवारातून लुप्त झालेली ऑस्ट्रेलोपिथेकस ही प्रजाती आफ्रिकेत आढळून आली होती. आपल्या हाताने अवजारे तयार करणारे होमो हॅबिलिस मानव 25 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहत होते. सरळ उभे राहू शकणाऱ्या होमो इरेक्टस या मानवाचे अस्तित्व सुमारे 18 लाख वर्षांपूर्वी आले. होमो इरेक्टस हा कदाचित पहिला शिकारी होता ज्याला आगीचा उपयोग करण्याचे ज्ञान होते. राहिलेल्या हिमयुगाच्या काळात पृथ्वीचा उत्तरेकडील अधिकांश भाग बर्फाच्छादित होता. निअँडरथल मानव या हिमयुगातील रहिवासी होते. त्यांचे भले मोठे नाक थंड हवा फुफ्फुसांमध्ये पोहोचण्याआधीच उष्ण करत होते. निअँडरथल मानव सरळ चालणारे होते. मग आपल्यासारख्या आधुनिक मानवाचे अस्तित्व आले. डीएनएचे पुरावे असे दाखवतात की आधुनिक मानवाची उत्पत्ती आफ्रिकेमध्ये 2 लाख वर्षांपूर्वी झाली. आज मानवाचा अधिवास प्रत्येक खंडात आहे. मानवाची एकूण संख्या आजमितीस 6.7 अब्ज एवढी आहे. आपण सर्व सजीव प्राणी मात्रांसोबत पृथ्वीच्या बाह्य भागावर राहतो. पृथ्वीचा हा बाह्यथर अतिशय कमकुवत आहे. आपण राहतो त्या भागातील पाणी आणि हवेची जाडी केवळ काहीशी किलोमीटर एवढीच आहे. आपण याला जीवावरण म्हणतो. ते 3 स्तरांनी बनलेले आहे: मृदावरण, जलावरण आणि वातावरण. मृदावरण हे संपूर्ण ग्रहाला झाकणारे, आच्छादन देणारे कठीण डोंगराळ आवरण आहे. ते माउंट एव्हरेस्टच्या शिखरापासून ते खोल समुद्राच्या तळापर्यंत पसरलेले आहे. जलावरण हे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील पाण्यानं बनलेले आवरण आहे. यात महासागर, नद्या, नाले एवढेच नव्हे तर हवेतील आर्द्रता देखील अंतर्भूत आहे. वायुमंडळ अर्थात वातावरण हे हवेने बनले असून ही हवा आपल्या ग्रहाच्या 4 बाजूंना पसरलेली आहे. वातावरणाचा बहुतांश भाग पृथ्वीच्या जवळ असून तेथे हवेचे प्रमाण दाट आहे. यात 21% ऑक्सिजन आहे, जो आपला प्राणवायू आहे. याशिवाय हवेत 78% नायट्रोजन आणि इतरही वायू आहे, जे पृथ्वीच्या स्फोटक निर्मितीच्या वेळी उत्पन्न झाले होते.
त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन सारख्या वायूंचे मिश्रणही आहे. मृदावरण, जलावरण आणि वातावरण हे एकमेकांना परस्पराशी जोडले गेले आहे. जलावरण पृथ्वीचा पृष्ठभाग झाकते. पाणी गरम झाल्यानंतर वाफेच्या रूपात वातावरणात पोचते. वातावरण, मृदावरण आणि जलावरणाच्या संबंधातूनच पाऊस होतो. याच प्रक्रियेतून काही ठिकाणी हिमवर्षाव देखील होतो. मृदावरणात झालेल्या ज्वालामुखीच्या स्फोटातून वायू तसेच लाव्हारस निघतो. तो घट्ट झाल्यानंतर खडकांची निर्मिती होते. हे जीवावरण आपल्या ग्रहावरील सर्व सजीवांसाठी मौल्यवान आहे. परंतु ज्या जमिनीच्या, हवेच्या आणि समुद्राच्या विकासास अब्जावधी वर्षे लागली, त्यांना आपण प्रदूषित केले आहे. जीवाश्म इंधनाने म्हणजेच फॉसिल फ्युएलचा भरमसाठ वापरामुळे आपल्या वातावरणावर वाईट आणि दूरगामी परिणाम होतो आहे. यामुळे हवेत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. हरितगृह वायू आपल्या ग्रहाला अधिकाधिक उष्ण बनवत आहेत. आपल्या पारिस्थितिकीचे अथवा पर्यावरणाचे संतुलन आज संकटात आहे. पृथ्वीचा आतला भाग वाचविण्यात किंवा नष्ट करण्यात आपण फारसे काही करू शकत नाही. पण पृथ्वीच्या बाह्य भागावर जे जीवन आहे ते आपले आहे. आपले जीवन आपल्याच हातात आहे. ते वाचवायचे की नष्ट करायचे